हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा। लातूरच्या रेणापूर शहरामध्ये सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा। सरपंच संतोष देशमुखांची मुलं भावूक। मस्साजोग नंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला। गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न। अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडा। संजय राऊतांचे फडणवीसांना आव्हान। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार। शिक्षकांचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता। पगारासाठी 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी घेतला मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन, तर सोनिया गांधी, राहुल गांधींनीही वाहिली श्रद्धांजली। देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा। सर्व शासकीय कार्यक्रम रद्द। मनमोहन सिंग यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राजगुरुनगरमधील 2 बहिणींच्या हत्याकांडाचे पडसाद। पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको। आरोपीला फाशी देण्याची मागणी। माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का? उरणच्या पागोटे गावचे सरपंच यांचा पोलिसांना सवाल। संभाजीनगरमध्ये कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती। 93 विद्यार्थ्यांची 5.5 लाखांची फसवणूक। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाटा दरम्यान वाहनांच्या रांगा। अलिबाग मुरुड तालुक्यामध्ये 28 आणि 29 डिसेंबर अवजड वाहनांना बंदी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। मनमोहन सिंग यांनी न बोलता शांतपणे करून दाखवलं। ते अनेकांना बोलून करता आलं नाही। राज ठाकरेंकडून श्रद्धांजली अर्पण। मनमोहन सिंग यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमीच उठून दिसायची। देशानं प्रतिष्ठित नेता गमावला। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान। सोनिया गांधींची प्रतिक्रिया। नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बातमी आहे बुलेटिनच्या सुरुवातीलाच नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कळकदा परिसरामध्ये तुफान पाऊस बरसतोय। गेल्या अर्धा तासापासून या परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। हवामान खात्याकडून दिलेल्या येलो अलर्ट नंतर आता जोरदार पाऊस बरसलेला बघायला मिळतोय। तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ झालेली आहे। अवकाळी पावसामुळे शेती पिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या पावसामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि घट होईल अशीही शक्यता आहे। गेल्या अर्धा तासापासून पावसानं जोरदार बॅटिंग करतोय आणि ही दृश्य आपण पाहू शकतो नंदुरबारमधल्या रस्त्यांना काही प्रमाणात नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। ठिकठिकाणी पाणी साठलेलं सुद्धा बघायला मिळत आहे। अवघ्या अर्धा तासाच्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र या अवकाळी पावसाचा पिकांना मोठा धोका संभवतोय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर जोडले गेलेले आहेत। सागर, अवकाळी पाऊस बरसतो आहे, शेतपिकांना मोठा धोका संभवतो, काय अधिकची माहिती? नक्कीच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातील काकडदा
या परिसरात गेल्या अर्ध्या तासांपासून तुफान असा पाऊस बरसतोय। हवामान खात्याने खरं तर प्रशासनाला अलर्ट राहण्याचे देखील संकेत या ठिकाणी दिले होते। या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ देखील बाजारपेठांमध्ये उडालेली पाहायला मिळाली। त्यानंतरच या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात देखील नुकसान होणार आहे। आंबा पिकाचं सर्वात जास्त नुकसान देखील होणार असल्याची शक्यता आहे, आणि आंब्याला देखील आता मोर येणार होते आणि या पावसामुळे ते मोर जे काही ते गळून सुद्धा पडलेले आणि त्याचाच परिणाम जो येतो आंब्याच्या उत्पादनावर देखील होणार आहे। जी धन्यवाद सागर आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर नंदुरबारमध्ये तुफान पाऊस गेल्या अर्धा तासापासून पडतोय। गेल्या अर्धा तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग नंदुरबारमध्ये बघायला मिळते। तर एका बाजूला नंदुरबारमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, अवकाळी पाऊस बरसतोय, तर दुसऱ्या बाजूला पुण्यात सुद्धा ऐन थंडीमध्ये आता पुणेकरांना स्वेटर सोबतच रेनकोट घेण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पुण्यामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी वाढ झालेली आहे। आणि आता मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज पुण्यातही वर्तवण्यात आलाय। आता बातमी आहे बीडमधून। बीडच्या परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे व्यवहार झाल्याचं दिसतंय आणि त्यामागे परळीचा आका आहे असा आरोपही धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केलेला आहे। महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर या आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा दावा सुद्धा धस यांनी केलाय। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण याच्यामध्ये आमदार सुरेश धस यांनी लावून धरलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची सुद्धा भेट घेतली आहे। या भेटीनंतर आता सुरेश धस हे काही गंभीर आरोप करताना बघायला मिळतात। माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। की मी आज माझं लेखी पत्र दिलंय, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या। याआधी संतोष देशमुख प्रकरणातले आरोप आणि त्यानंतर आता 900 कोटी घोटाळ्याचे आरोप असे एक ना अनेक आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत आहेत। यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। बीडच्या मस्साजोग प्रकरणावरनं त्यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे। तर सुरेश धस मंत्रिपद न मिळाल्याने टीका करतायत असंही त्यांनी म्हटलंय। मिटकरींच्या या टीकेला धस यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। अमोल पटकरी फार लहान आहे बरं का, माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कुणाच्या बी नादीला या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय मागात पडल। मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो, तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल। तर एका बाजूला या सर्व प्रकरणावरनं आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। जवळजवळ सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय।
आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील 50,000 पेक्षा जास्त जणांनी सहभाग व्यक्त केला। रेणापूर इथल्या श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। तर विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला आणि या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलं सुद्धा सहभागी झाली होती। या मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांनी मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे। तर भव्य असा मोर्चा यावेळेस आक्रोश मोर्चा तिकडे निघाला आणि रेणुपुरातील या आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची मुलं सुद्धा सहभागी झाली होती। वडिलांच्या हत्येच्या घटनेमध्ये जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांची लहान कन्या वैभवी हिनं केलेली आहे। वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावुक झाली होती आणि वैभवीला अश्रू अनावर झाले। न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली। तर वैभवी भावुक झाल्याचं पाहून मोर्चेकरांना सुद्धा अश्रू अनावर झाले। माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब म्हणून। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले मला असं वाटतं की हे छत्र दुसरे कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आजही आमच्या कुटुंबावर येते। आता बातमी आहे कल्याणमधली। कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण प्रकरण गेल्या काही दिवसांपूर्वी घडलं होतं आणि याच प्रकरणामध्ये आता आरोपी अधिकारी अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता शुक्ला यांची पोलीस कोठडी आज संपलेली आहे। या दोघांना आणि इतर 6 आरोपींना खडकपाडा पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं। कोर्ट परिसरामध्ये शुक्ला समर्थक आणि वकिलांमध्ये काही वाद झाल्याचं सुद्धा दिसलेलं आहे। कल्याणमधल्या योगीधाम मधल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मराठी माणसाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि त्यानंतर शुक्लाला अटक करण्यात आली होती। दरम्यान आज त्यांची पोलीस कोठडी संपतीये आणि त्यानंतर कल्याण कोर्टाच्या आवारामध्ये शुक्ला समर्थक आणि वकिलांमध्ये काही बाचाबाची झाल्याचंही समोर येत आहे। शुक्लासह 6 आरोपींना सुद्धा न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलं होतं। कोर्ट परिसरामध्ये शुक्ला समर्थक आणि वकिलांमध्ये वाद झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। कल्याणमधली अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना अगदी ताजी असताना राजगुरुनगरमध्ये सुद्धा 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला। राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये आता आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजगुरुनगर येथील न्यायालयामध्ये आरोपीला आज हजर करण्यात आलं होतं। 2 मुलींच्या हत्या प्रकरणामध्ये आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। राजगुरुनगर मुलींच्या हत्या प्रकरणी आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशी व्हावी यासाठी महिला आयोग बाजू मांडणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सुद्धा स्पष्ट केलंय। तरीही राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर राज्यातील विविध संघटनांचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या बाजूला सुरूच असल्याचं दिसतंय। उरण तालुक्यातल्या पागोटे गावामध्ये धुडगोस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये। माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का असा संतप्त सवाल पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी केलेला आहे। तर गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरलेत। उरण तालुका मस्साजोगच्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होते आणि पागोटे गावचे नागरिक न्याय कधी मिळणार असा प्रश्न विचारतायत। पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत का? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीव घेणे आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातल्या कुणाल पाटील मी माझ्यावर माझी वाट पाहत आहात का अशी माझी विनंती आहे पोलिसांना का लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी। तर बीडच्या मस्साजोग नंतर तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावाच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झालाय। गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। रात्री 1 वाजता हा संपूर्ण प्रकार घडला।
तर पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय, तर संपूर्ण घटनेची योग्य चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। या प्रकरणी आता पोलिसांना 4 अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी गुंडागर्दी चालणार नाही, कठोर कारवाई करू असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले। काय वाटतं कोण असं बघायचं मग आता काय सांगा, आता कोणाचं काय सांगा, कोणा आपल्या पाठीमागं कोण आहे काय सांगा। आता आपण मुहूर्त सांगता मग का पाठीमागितले सांगता का आपण? ते आता कोणी केलं वैरी डावाना, आता ते काय सांगा, आता ते कुणाला बघवत नाही, कुणाला ठाऊ कुणाचं का खाऊन का पिऊन का कुणाला अहो सहकार्य किती करते ती सहकार्य तर आज सगळ्याला असं असतंय। तेवढं बघवण्यापाणी असं करू नये कुणाला। तर आता या प्रकरणी काय पोलीस कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता दुसऱ्या बाजूला शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। त्यामुळे राज्यातील 4 ते 4.5 लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षामध्ये काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 25 तारखेपर्यंत निधी उपलब्ध होतो आणि त्यानंतर 1 ते 5 तारखेपर्यंत पगार वितरित होतो। मात्र आता 27 तारीख उजाडलेली आहे, तरीही सरकारकडनं पगारासाठी निधी मिळालेला नाहीये। कोरोना काळानंतर प्रत्येक महिन्याला बजेट येत आहे, अनुदान वितरित केले जाते, पण अनुदान वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी वेळ आहे ती या डिसेंबर महिन्यामध्ये आज 26 तारखेनंतर सुद्धा अनुदान प्राप्त झालेलं नाही। जर दर महिन्याला 20 तारखेला जर बजेट प्राप्त झालं तर सर्व प्रक्रिया पार होऊन शिक्षकाच्या खात्यावर 1 तारखेला वेतन जमा होईल, परंतु बजेटच उशीर आल्यामुळं आता इथून परत 8 दिवस तरी पगार लांबणीवर पडतील आणि त्याचा सर्व परिणाम शिक्षकांच्या इतर बाबीवर होणार आहे। राज्यातील शिक्षकांची आकडेवारी आणि पगाराची स्थिती नेमकी कशी आहे आपण पाहूयात। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकूण आहेत 4.5 लाख। दरवर्षी पगारासाठी निधी उपलब्ध होतो तो 68,000 कोटी रुपयांचा। दरमहा लागणारा निधी आहे 5,500 कोटी रुपये। दरमहा पगाराची तारीख असते 1। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत टॉप 50 मधून। संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागामध्ये 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक कारनामे समोर आले। या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचे तपासात समोर आले। पुणे पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये नवीन वर्षामध्ये 600 सीएनजी बस येणार आहेत। यातील पीएमपीएल स्वतःच्या मालकीचे 200 सीएनजी बस महापालिका घेऊन येणार आहे, तर 400 सीएनजी बस भाडे तत्वावर घेणार आहे। त्यामुळे प्रवाशांची प्रवासामध्ये होणारी ओढाताण काही प्रमाणात कमी होणार आहे। कुर्डुवाडी येथे भुयारी रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली। या कामासाठी रेल्वे विभागाकडून उद्या दुपारी 4 ते 6:30 दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत। अकोल्यामध्ये 33 ते 35 लोकांना खाण्यातून विषबाधा झाली आहे। नागरिकांनी रस्त्यामध्ये चिकी खाल्ली होती आणि त्यानंतर या सगळ्यांना मळमळ आणि उलट्या असा त्रास झाला। दरम्यान या नागरिकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत। पालघरच्या बस आगारांमध्ये सध्या नादुरुस्त बसची संख्या वाढलेली आहे। नादुरुस्त बस रस्त्यातच बंद पडतायत, त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। जिल्ह्यातील 8 आगारांमधील सगळ्या बसची तपासणी करावी अशी मागणी आता करण्यात येते आहे।
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनक्षेत्र पसरलेलं आहे. मात्र वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झाले. एकीकडे देशामध्ये वनक्षेत्र वाढलं असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनाच्या क्षेत्रात घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महावितरणातर्फे लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू करण्यात आली. ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्याकडे ओढा वाढण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेमुळे वेळ, श्रम आणि पैशाची बचत होणार आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. 28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 29 डिसेंबर रोजी 12 वाजेपर्यंत अशी 2 दिवस ही बंदी लागू असणार आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यादरम्यान 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणारे पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेत. आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्याकडे असलेलं 5 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार आहे हे आम्ही म्हणत नाहीयो, तर सोशल मीडियावर एक मेसेज या संदर्भातला व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी तांब्याच्या ऐवजी त्यांनी स्टील वापरायला सुरुवात केली किंवा दुसरे धातू वापरायला सुरुवात केले, मिश्र धातू वापरायला सुरुवात केले. असे बदल वेळोवेळी त्या ज्या धातूपासून ती नाणी तयार केली जातात त्याच्या किमतीत जे चढउतार होतात त्याच्यामुळे ते करणं आवश्यक बनतं. ॲब्सोल्युटली बंद नाही. 5 रुपयाची नाणी तुम्ही द्या, घ्या, बाजारात वापरा, कोणीही त्याला नाही म्हणू शकत नाही. नाही म्हटलं तर तो गुन्हा होईल. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आरबीआयनं 5 रुपयांची नाणी रद्द केलेली नाही. 5 रुपयांची जुनी नाणी बदलण्यात आली आहेत. जुन्या नाण्याचा धातू वितळवल्यानंतर किंमत जास्त होते. यामुळे लोक नाणी विकत घेऊन वितळवत होते. उदाहरणार्थ 5च्या नाण्यातून 5 ब्लेड बनवल्या जायच्या. नाण्याचा गैरवापर होऊ लागल्यानं ही नाणी बदलली जात आहे. कोणतंही चलन बंद होणार असेल तर आरबीआय आधी माहिती देते. मात्र 5 रुपयांचं नाणं बंद होणार याबाबत आरबीआयनं कोणतंही नोटिफिकेशन जारी केलेलं नाही. फक्त जुनी नाणी बदलून नवी नाणी चलनात आणली जात आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत 5 रुपयांची नाणी बंद होणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,23,000 किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय। 132 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार एका भक्ताने सूर्यकळ्यांचा सोन्याचा हार हा देवाला गुप्तदान केलाय। विठ्ठलाच्या चरणी हा 9 लाखांचा सोन्याचा हार एका भक्ताने अर्पण केलेला आहे। यानंतर आता बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरणामध्ये अटक असणाऱ्या विष्णू चाटे यांच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। 6 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आताची अपडेटेड माहिती समोर येते। चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी विष्णू चाटे याचा पोलीस कोठडीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे।